जे विद्यार्थी महाराष्ट्र सीईटी, पीसीएम आणि पीसीबी फॉर्म भरलेले आहेत, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, महत्त्वाची नोटीस या ठिकाणी आलेली आहे सीईटी सेल मार्फत, की जर तुम्ही फॉर्ममध्ये चुका केलेल्या असतील तर त्या खालील काही चुका जर तुम्ही केलेला असाल तर तात्काळ तुम्हाला सीईटी सेलनं ती वेबसाईट ओपन करून दिलेला आहे, तो विंडो ओपन करून दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही 5 ते 7 तारखेपर्यंत ही दुरुस्ती करू शकता. तर ती नोटीस अशा पद्धतीने दिलेली आहे. फॉर अकॅडमिक इयर 2026-27 द स्टेट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन सेल has received numerous requests from candidates to correct mistake made during the CET registration process for the engineering, pharmacy and agriculture. विद्यार्थ्याचं म्हणणं असं होतं की काही जणांची मिस्टेक ह्या फॉर्म भरण्यामध्ये झालेले आहेत, तर त्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर कोर्सेससाठी जे फॉर्म भरलेले आहेत तर त्याच्यामध्ये काही मिस्टेक असतील तर ते सुधारण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. दी सेफगार्ड दी अकॅडमिक इंटरेस्ट ऑफ स्टुडंट ॲज ऑनलाईन एडिट विंडो विल बी मेड अवेलेबल फॉर रजिस्टर्ड candidate who have successfully completed their registration and paid the examination fee may now correct the following details in their application form. तर काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं होतं, पैसे भरलेले नव्हते, तर त्यांच्यासाठी पण आता उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि जे विद्यार्थी काही मिस्टेक जर खालील प्रमाणात केलेले असतील तर ते त्यांना दुरुस्त करता येईल. तर नव्याने फॉर्म भरता येणार नाही, फक्त दुरुस्त करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. तर त्यामध्ये पहिला दिलेला आहे कॅन्डिडेट्स नेम. जर तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला असेल तर ते तुम्हाला सुधारता येईल. डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख चुकलेली असेल तर ती तुम्हाला सुधारता येईल. फोटोग्राफ, त्याच्यानंतर सिग्नेचर, त्याच्यानंतर जेंडर, मेल फिमेल, ॲड ग्रुप, त्याच्यानंतर ॲड सेकंड अटेम्प्ट. जर काही विद्यार्थ्यांनी फर्स्ट अटेम्प्ट दिलेला असेल एप्रिलमध्ये, तर काहींना अभ्यास करून परत मे महिन्यामध्ये पण आपल्याला ती परीक्षा देता येते, तर काहींनी एप्रिल केलेला असेल तर त्यांना सुद्धा संधी आहे की ते मे मध्ये परीक्षा देण्याची संधी ते मिळवू शकतात. त्याच्यानंतर दी विंडो विल बी अवेलेबल फ्रॉम 5/3/2026 टू 7/3/2026. तर ह्या 2-3 दिवसासाठी 5 ते 7 तारखेपर्यंत ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तर सर्वांनी हे फॉर्म एडिट करून ते फॉर्म व्यवस्थित करून घ्यावे.